सकाळच ही पोरगी आली ती मला उठवायला, का माहीत का. मग बाहेर जाऊन बघते तर दूध सांडवल्या म्हणून ही उठवायला आली ती मावशी. मग काय दूध पुसून गेलो आंघोळीला. आंघोळ झाल्यावर मग गेलो कपडे टाकले धुवायला मस्त की. कपडे धुतात तसं मला हिने आवाज दिला. दीदीने बोलते ये तुझी मेहंदी काढते. माझा हातच भरले तर काढशील कुठं बरं, तुला तर दे पायावर काढतं. काय बोलायचं हिला आता. मग काय नाश्ता मागवला हिने झॅप्टोशी नाश्ता केला. कुरकुरा चिप्स विप्स खाल्ला. हिचं वेगळंच काहीतरी चालू होतं. काय बोलायचं हिला. अरे कहना क्या चाहते हो. मग काय मी पण माझी अशी मेहंदीची कलाकारी दाखवली. ती एवढी मेहंदी करते तर. आणि हिने बघा काय करून ठेवले माझ्या पायाला. एक पायाला मेहंदी काढली, दुसऱ्याला नाही काढली. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. दुसऱ्याला काढ बोललो तर नाही काढली. मग काय झोपायला गेलो दुपारून. संध्याकाळच्या उठलो ना गेलो खाली. कारण ही बाईच्या झाल्यात उवा ना, ही उवा काढून देत नव्हती. आणि हिला मम्मी बोलत होती, रडत होती ना. रडता कोण असतं ही. वेगळीच पोरगी आहे माहिती आहे. मग काय खालून जाऊन घेऊन आलो फणी तिच्या उवा काढायसाठी. मग काय संध्याकाळ झाली. मग काय दीदीने जेवण करायला दिलं मला. जेवलो बसलेलो तर दीदीने रसमलाई मागवलेली. आता तुम्ही बोलसाल नुसती रस आहे, मलाई मी खाऊन टाकली आहे. अच्छा हमको सिखा रिया है. मग काय मेहंदी हातावर काढायला घेतलेली. तिला बोललो मी नको काढू. तेव्हा ती बोलली काढ तुला खायला मागवतो. मग काय मेहंदी काढून झाल्यावर खायला मागवलं तिने. 12:30 झालं तर. मग काय खालशी खायला घेऊन आलो मस्तपैकी. काय होतं ते दाखवतोच तुम्हाला मी. पण मला एक विचार पडतोय, एक तो झॅप्टोवाला होता त्याने माझा फोटो काढला सामान देताना. तसं काय मी पळून नेणारे सामान. पैसे तर त्याला ऑलरेडी पेड केलं तर, पण त्याने असं हातात देताना माझा फोटो काढला. कारण 12च्या नंतर आत नाही येऊ शकत घरी. तर त्याला असं वाटलं असेल दुसरी कोण आहे बाबा सामान नेणारी, म्हणजे प्रूफ घेतला त्यांनी. तुम्हाला माहिती आहे का फोटो काढला त्यांनी. माहीत असेल तर सांगा. आणि आतासाठी बाय बाय, गुड नाईट.